मला कोणती वस्तू लागते हे आपण गृहीत कसं धरतो. तर हे मी तुम्हाला सांगतो की पहा, जसं आई तुळजाभवानी आहे, तर तुळजाभवानीला आपण गृहीत असं धरतो की ज्याच्याकडे म्हणजे काय होतं की प्रत्येकाचं, आता काही लोक म्हणजे काळूबाईला गोफण नाहीये, पण गोफण घेऊन वारं खेळतं आणि काळूबाईचा उद्गार टाकत नाही का. पण हे कोणी सिस्टम चालू केली काय माहिती नाही. आणि गोफण कोणाची आहे, काय आहे हे लोकांना माहिती नाही, पण आजकाल नाही का गोफण घेतात आणि वारं खेळतात. मुळात म्हणजे गोफण घेऊन वारं खेळणं, हे वारं कुणाचं आहे, खरं काळूबाईचंच वारं आहे का कुणाचंच वारं आहे का, हे महत्वाचं पाहणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या दैवताला कोणचं हत्यार किंवा आपण म्हणू त्याला कशाचा मान आहे त्याला, नाही का. म्हणजे ते वारं कशाच्या याच्यावरती खेळतं किंवा काय असतं त्याला. तर बघा की महत्वाचा पॉईंट, आता जर काळूबाईचं वारं येत असेल तर काळूबाईला वेत आहे आणि वेताचंच वारं त्याच्यामध्ये खेळलं पाहिजे. आता हा वेत पण आपण घेताना काय होतं की आपण चला डोंगरावरती गेलो, आपण वेत घेतला. वेत घेताना सुद्धा घ्यायची काळजी अशी की वेत घ्यावा किती, म्हणजे वेत किती असावा, कसा असावा. तर वेत आहे ना, हा वेत लवचिक असावा. लवचिक असल्यानंतर तो वेत 64 इंचाचा असावा. किती इंचाचा? 64 इंचाचा. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे की 64 इंचाचा, शास्त्रीय म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक म्हणजे का लागतात 64 इंचाचाच येत का असावा, किंवा किती इंचाचा येत घेतला पाहिजे. आज देवऋषी किंवा कोणी असलं, गुरु असला, शिष्य असला, कोणी भक्त असला, तरी तो काय करतो की चालला तिथं गेला की वेद घेऊन आला. पण वेद किती पाहिजे आपल्याला, किती इंचाचा पाहिजे, किती मोठा पाहिजे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर काळूबाईचा वेत ज्यावेळेस आपण घेतो ना, तर काळूबाईचा वेत हा 64 इंचाचा असावा. कारण 64 इंचाचा याच्यासाठी असावा, तर त्या प्रत्येक इंचामध्ये आईची जी योगिनी आहे, आईची जी शक्ती आहे, आईचे जे रूप आहे, तर त्या प्रत्येक इंचामध्ये आईचं रूप बसलेलं असतं किंवा असतं. त्याच्यामुळे काय होतं की ते 64 इंचाचाच वेत असावा. आता काय होतं की काही वारे आहेत ना, की गोफण घेतात आणि गोफण घेतल्यानंतर वारं खेळतं आणि काळूबाईचा उद्गार टाकतात, वारं घेतलं जातं. पण काही ते उगाच काहीतरी करून उपयोग नाहीये. काळूबाईचा वेतच आहे. काळूबाईचा मान हा वेताचाच आहे. काळूबाईचं वार हे वेतावरच खेळलं जातं. दुसरी गोष्ट तुमची, जर तुम्हाला काळूबाईच्या पाठीमागे तुमचा धावजी पाटील येतो. धावजी पाटील त्यांना, धावजी पाटलांना तुमच्या काठीचा मान आहे, घुंगराच्या काठीचा मान आहे तुमचा. ठीक आहे. आणि मग धावजी पाटलांचं वार आहे घुंगराच्या काठीवरती खेळतात. मग असे त्याच्यानंतर मग तुमचं मांगेर बुवाचं येईल, गोंजी बुवाचं येईल, म्हसोबाचं येईल. आणि मग शेवटला जे वारं येतं तुमचं जे आहे, तर ते वारं कोणचं येतं? मंडाईचं वारं येतं. आता मंडाईला हा जो आहे तो गोपनीचा मान आहे. कशाचा मान आहे? गोपनीचा मान मंडाईला आहे. वारं गोपनीवरती कोणाचं खेळतं? मंडाईचं वारं खेळतं. पण सहसा आता वारे आले ना, की वारे गोपन घेऊन खेळतात. अरे काय प्रकार लावलाय काय? खरं का जाणून घेत नाही, सत्य का जाणून घेत नाही. आणि देणारे गुरुनी पण गोपन कशी काय देतात? गोपन कधी दिलेली ऐकली का तुम्ही? हा? म्हणजे तुम्ही कोणाला पण काही देताय, काही करताय, त्याच्यावरती वारे खेळतात, काही पण, असं उपयोग नाही हो. काळूआईला वेताचाच मान आहे. काळूआईला वेतावरतीच खेळते, ढोलाच्या टापावरतीच खेळते, मंडाई ढोलाच्या टापावरती खेळते, दावजी पाटील ढोलाच्या तापावरती थापीवरती खेळतो. पण त्याचा एक नाद आहे, त्याचा एक धून आहे. आज काय झालं, संगीत लागलं, काय म्हणतात ना, ऑर्गनवरती गेनमाळे होतात. अहो, ऑर्गनवरती लावण्यापेक्षा तुम्ही घरात टेप रेकॉर्ड लावा आणि गेनमाळी करा ना. ऑर्गनवरची गाणी कशाला लावता? मस्त डीजे बीजे लावायचं, त्याच्यावर देवाची गाणी लावायची आणि खेळू द्या ना गाण्यावरती वारे. अरे काय फॅड लावलंय, कशाला धंदे करताय असले. हा, याचा अर्थ एक तर तुमचा तुमच्या अंगात वारं जे आहे ते वारच करणं नाही मुळात. म्हणजे की तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे की मानपान काय आहे, कोणाचं मानपान काय आहे, या गोष्टी माहिती पाहिजे. आज मी एका जागी कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणी मला सांगितलं काय बोलले, वारं आलं एका बाईचं. वारं आल्यानंतर मी तिला विचारलं की बाई, तू काळूबाई. आता काळूबाईचं वारं तिचं खिसबाई खिस वारं खेळत होतं. आता काळूबाईचं वारं आल्यानंतर मी तिला विचारलं की बाई, म्हणजे वाऱ्यातच विचारलं, आई म्हणलं तू कोण आहेस? तर म्हणली मी मांढराची काळी. बरं ठीक आहे, मांढराची काळी आहेस तू, काय अडचण नाही. बरं आई, तू कशावर आली? आत्ताही सांगितलं मी वाघावर आले. अरे वाघावर आले, आत्ताही तुम्ही फोटो बघा, आई काळूबाईचा फोटो बघा किंवा तिच्या मंदिरात गाभाऱ्यात जाऊन बघा हो. आई काळूबाई वाघावर नाहीये, आई काळूबाई सिंहावर आलेली आहे. काय
आणि जे सत्य आहे ना हे सत्य मांडण्याचाच मी प्रयत्न करतोय. नाही तर वारे वाघावर आलेली, अहो सिंहावर आहे तिचं. ती भले सगळे वाहनं घेऊन आली आहे, पार्वती माता जगदंबेचे सगळे वाहनं आहेत, तसा काही विषय नाही. पण ती खास आहे ना, तर तिचा अवतार तो सिंहावरती आहे. काय सिंहाची आहे ती, म्हणजे सिंहावर बसून आलेली आहे ती. तर सिंह तिच्या जिथं तिथं तिथं जाताल ना तुम्हाला तिथं सिंहच दिसेल तिचा. तिचा आणखीनही तुम्ही फोटो काढा, फोटोमध्ये बघा तिचा सिंह आहे की नाहीये तिच्याजवळ. म्हणजे काहीतरी थोतांड पसरवून किंवा काहीतरी करायचं, जाणून घ्या हो, देवाला अगोदर जाणून घ्या, नंतर पुढचा कार्यक्रम करा, गेरमाळे करा, काय करायचं ते करा. लाखांनी पैसे घाला, काही प्रॉब्लेम नाही कोणाला. आणि मलाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण मुळात म्हणजे काय खरं आहे त्या देवीचं सगळं जाणून घ्या अगोदर. तिला काय लागतं, काय नाही लागत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. तर चला मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की कोणत्या देवाला कोणता मान आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण काही काही अशा खूप काही राज उलगडणार आहे. माळकर्डीचा आहे, कुठून आली, कशी आली, ह्या सगळ्या. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया. नक्कीच. धन्यवाद. बाय बाय. ओम काळेश्वरी. ओम नमो भगवती. नमो नमः.